खासदार सुनील तटकरेजी आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत। तटकरेजी, खूप खूप स्वागत तुमचं। सध्या राज्यामधला सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे मराठा समाजाला जो GR काढण्यात आला हैदराबाद गॅझेटचा, तर तो GR हा सध्या चर्चेचा विषय आहे। राष्ट्रवादीमध्ये तसे आता 2 गट पडलेत, म्हणजे आता भुजबळ साहेब यावरून नाराज आहेत असंही आहे। कशी नाराजी दूर करणार तुम्ही? नाही, एकतर 2 गट पडलेत असं मी मानत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका राहिली। प्रदेशाध्यक्ष म्हणून मी वारंवार बोलत आलो, अजितदादाही बोलत आले, राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने, की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु OBCच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळालं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। आता आपण म्हणताय त्याप्रमाणे GR निघालेत। आता GR निघाल्याच्यामुळे नेमकं त्याच्यातून अर्थ काय ध्वनित होतो आहे? एक, त्याच्यातून OBC समाजाच्या आरक्षणाच्या वरती काय परिणाम होतो की काय, याच्याबद्दलची स्पष्टता ही अजून यायची आहे। कारण याच्यातले OBC संघटनेचे नेतेसुद्धा त्याचा अभ्यास करतायत, मराठा समाजातले नेतेसुद्धा नेमका या GRच्यामुळे नेमका काय त्याच्यातला फायदा झाला त्याच्याबद्दलची अभ्यास करतायत, माहिती घेत आहेत। त्याचबरोबर ती या विषयाच्याबद्दलची माहिती असणारेसुद्धा अभ्यासक त्या पद्धतीची माहिती घेत आहेत। मला असं वाटतं 2-3 दिवसामध्ये याच्यातली स्पष्टता येईल की नेमका याच्यामुळे या निघालेल्या GRच्यामुळे OBC समाजाच्या आरक्षणाच्या वरती परिणाम नेमका होतोय की नाही होतोय, हा एकदा स्पष्ट झाल्याच्यानंतर मग त्या बाबतीमध्ये बोलता येऊ शकेल। या GRमुळे किंवा मराठ्यांना OBC किंवा कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे राजकीय फायदा त्यांचा होईल अशी एक चर्चा सुद्धा आता सध्या राज्यामध्ये आहे। तुम्हाला वाटतं असं? एक असं आहे की एकदा OBCचा दाखला मिळाला की मग तो राजकीय फायदा किंवा राजकीय आरक्षण हा एक दुसरा टप्पा आहे। आज महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय यापूर्वीच्या कालावधीमध्ये केला गेला होता, ज्यावेळेला राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार होतं। उच्च न्यायालयामध्ये ते टिकलं होतं, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये ते फेटाळलं गेलं। ते फेटाळताना काही विशिष्ट नोंदी म्हणजे बाब सर्वोच्च न्यायालयाने फेटाळताना नमूद केल्या होत्या। त्यानंतरच्या कालावधीमध्ये आता आलेल्या सरकारने जे आरक्षण मागच्या कालावधीमध्ये दिलं, त्या सगळ्या गोष्टीचा योग्य ते विचार करतच ते आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याबद्दलचं याचिकासुद्धा प्रलंबित आहे। आता मधल्या कालावधीमध्ये जरांगेने जे आंदोलन मुंबईमध्ये केलं त्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने एक GR काढून हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। आता त्याच्यातली स्पष्टता ही एकदा आल्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्या बाबतीमध्ये नेमकं कळू शकेल। खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।